कालच माझ्याकडं एक जण आले होते, हातामध्ये पाचूची अंगठी घातलेली आणि आदल्या दिवशी आज गुरुपुष्य आहे म्हणून त्यांना त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आज तुम्ही त्याच्यामध्ये घाला. म्हटलं किती कॅरेटचे याच्यामध्ये? त्यामध्ये 6 कॅरेटचे. नव्हतं पण झालं काम. म्हटलं बँकेने थोडंसं पतसंस्थेने मदत केली. म्हटलं का बरं एवढी किती महाग आहे? म्हणजे 1.5 लाख किंमत आहे. म्हटलं बरं कुठनं केली? तर म्हणजे इथं सोन्या मारुती चौकात एक जण ओळखीचे आहेत त्यांच्याकडनं केली. कशासाठी केली? तर म्हणे काही नाही, जरा व्यवसायामध्ये जरा थोडंसं अडचणी जरा चालत नाहीत आणि म्हटलं बरं. म्हटलं तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट किती भरलं? म्हटलं आत्ता मी दिले ते 20च. बघा द्यायचे 1.5 लाख, दिले ते 20. पतसंस्थेकडनं कर्ज घेतलं, ठीक आहे. म्हणजे ते काय फुकट नाही आहे. ते 20, 22, 33% आलं. म्हटलं तुम्ही हा पाचू घालून कर्जबाजारी झालात. त्याच्यातनं तुम्हाला फायदा कुठे आहे? बरं, ज्यांनी तुम्हाला पाचू घालायला सांगितलं त्याने लिहून दिलं का तुम्हाला की हा पाचू घातल्यानंतर तुम्हाला फायदा होईल? तर म्हणजे तसं नाही लिहून देणं. म्हटलं असं कसं होईल? मोबाईल घेतल्यानंतर जो तो चालला नाही तर तुम्ही दुकानदाराला जाऊन कंप्लेंट करता की मोबाईल चालत नाहीये, तू चुकीचा माल दिला. मग ह्याचं कन्फर्मेशन कसं करणार? म्हटलं की हे चालेल की नाही. ते फोन आहे का? म्हटलं ते माझ्या मित्राचं दुकान आहे. फोन त्यांनी केला त्याला. म्हटलं स्पीकर फोनवर करा. म्हटलं यांनी जो पाचू घातलेला आहे तर यांनी यांचे प्रॉब्लेम जातील का? तर त्यांनी समोरून सांगितलं आज ते मूर्खतेवरचे प्रश्न आजपर्यंत मला कोणी विचारले नाही. आमचा पारंपरिक धंदा आहे त्याच्यामध्ये. म्हटलं हा पारंपरिक तुमचा धंदा आहे बरोबर आहे, ठीक आहे. म्हटलं ठेवा. ठेवला फोन. तर म्हटलं काय झालं? म्हटलं पारंपरिक धंदा आहे, जिथं धंदा येतो तिथं तुम्हाला ह्या गोष्टी येत नाहीत. मग जिथं व्यवहार येतो तिथं आपण का, जसं आपण परान्नाचा भाग केला की बाहेर हॉटेल कोणाच्या घरात खायचं नाही, पण मी हॉटेलमध्ये जाऊन 10 रुपयाचा चहा पितो का? कारण त्याच्यामध्ये त्याचा भावच नसतो त्याला. मग तो आपण पैसे देऊन विकत घेतो. मग ह्याचा पारंपरिक धंदा आहे म्हटल्यानंतर म्हटलं मला तरी असं वाटतं की ह्याचा काही उपयोग नाहीये. आणि तुम्ही 33% घेऊन ह्या 1.5 लाखाचे जवळजवळ 2.25-2.5 लाख तुम्ही फेडणार त्याच्यामध्ये, तर तेवढं तुमचं आहे का? आणि त्याच्यामधून बिझनेस चालत नाही म्हणजे तर 5 वर्ष लोन फेडत बसणार. तर ते याच्यात म्हटलं ठीक आहे. म्हटलं मग परत एकदा फोन करा. म्हटलं त्यांना परत केला. म्हटलं समजा हा पाचू तुम्ही परत घेता का? नाही चालला तर म्हणजे पाचूचा असेल तेव्हा जो रेट असेल त्या रेटने घेतो. आजचा रेट काय म्हटलं पाचूचा त्याच्यात? तर त्याला तो सांगता आला नाही. पाचू किंवा खडा काय असं नसतं की आजचा रेट काय, किंवा जे खडे असतात त्याचा आजचा रेट नसतो. त्याच्यावर जे सोनं लागणार आहे तर म्हटलं उद्या जर सोनं यांनी मोडलं तर याची घट जाणार का? तर म्हटलं हो घट तर जाणारच ना काय झालं तरी. म्हणजे म्हटलं काका तुम्ही सगळ्याच बाजूने नुकसानीत आहात. त्याच्यापेक्षा तुम्ही साधी साधना केली, जप केला तर तुम्हाला कर्जबाजारही नाही, तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं उत्तम फळ मिळेल. आज तुम्ही याच्यापासून म्हटलं स्वतः हँडिकॅप झालात की माझ्या हातात हे आहेत आणि तुम्ही वाट बघत बसाल. म्हणजे जे काम तुम्ही कष्ट करत होतात त्यात तुम्हाला असं वाटेल की मी आता 5 तास केले, हातात माझ्या खडा आहे तर मी लवकर करू शकेन, म्हणजे माझ्याकडे पैसा येऊ शकेल. म्हटलं हा तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, कारण याच्यामध्ये मी पडू शकत नाही. काय माहिती काही जणांना वाटतं की तसे खडे घातले की आपल्याला कॉन्फिडन्स येतो. कुठल्याच त्याच्यामध्ये येत नाही. सगळे खोटं बोलतात. सगळं खोटं बोलतात की हातामध्ये खडा मुळामध्ये हा सूर्य आपल्या देहामध्ये जे रंग असतात त्यातला एखादा रंग जो कमकुवत असतो त्याच्यामध्ये. आता पुष्करात घातला तर पिवळ्या रंगाचा आपल्या देहामध्ये कमतरता असते. तर पुष्करात जेव्हा तो टोक आपल्या बोटाला टेकतं, सूर्याचा प्रकाश पडतो, तर तुमच्या देहामधली कंपनं ही स्थिर केली जातात. हा त्याचा भाग असतो. पण मग त्याचं गणित काढलं जातं की किती अंशाचा पाहिजे, किती त्याचं ग्रॅमचा पाहिजे. जर त्याची गरज तुम्हाला जास्त असेल आणि तुम्ही तुमच्या ऐपतीपर्यंत कमी घेतला तर त्याचा उपयोग नाही होत. आणि त्याची गरजच नसेल तरी तुम्ही हातात घातला तरी नाही होत. आणि जर याच्यात असेल, म्हणजे पुण्यातले एक प्रसिद्ध व्यापारी लक्ष्मी रोडचे आहेत, त्यांच्या जे ओनर होते त्यांच्या हातामध्ये 1.5 कोटीचा खडा होता हिऱ्याचा. तरुण वयात 40व्या वर्षी तिथंच हार्ट अटॅकने गेले. मग ज्या कारणासाठी खडा घातला होता त्याने हार्ट अटॅक का नाही वाचवला? 1.5 कोटीचा खडा घालून हा मनुष्य जर जागच्या जागी जाऊ शकतो, त्याला उपयोग काय झाला त्या खड्याचा? घरच्यांना नंतर मिळाला हा फक्त उपयोग, याच्या व्यतिरिक्त काही उपयोग नाही त्याचा.
म्हणजे एक खडे धागे दोरे घालून त्याच्यामध्ये काही होत नाही, साधना हीच. आणि म्हणूनच कायम जे आहे ना ते आपण कधीही असे आपल्या जीवनात प्रश्न पडले ना, फक्त माऊलींचा फोटो समोर आणा, तुकाराम महाराजांचा फोटो समोर आणा, याचा नामदेवांचा आणा, यांच्याकडे कुठं खड्या आहेत, कुठं काय आहे. माऊलींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, बाकी काहीही नाही. कोणीही खडे वगैरे काही घातलेले नाहीयेत. मग जर इथं आपल्याला दिलेलं आहे, तर स्वामींच्या हातात सुद्धा जे अंगठी आहे, म्हणजे ते सुद्धा मी एका ठिकाणी बघितली होती की झोपलेली मुद्रा आहे, तर त्यांच्या हातामध्ये ती अंगठी आहेत. नंतर मला असं कळलं की चित्रकारांनी ती बघितली आणि त्याला ते छान वाटलं. आज साने सरांचे सुद्धा स्वामींचे फोटो बघितलेत, तर ते अनेक आभूषणं काढतात स्वामींच्या. ठीक आहे, का काढतात? तर त्यांनी घातले म्हणून काढत नाहीत, ते दिसायला त्यांना छान दिसतात. ते त्यांना आपण म्हणतो ना, आपण मला असं हे बघितलं की भक्ताचा बरं, भाव असतो की भाव. बाबा स्वामींच्या गळ्यामध्ये असं छान पण काहीतरी हीच गोष्ट पुढच्या पिढीमध्ये कशी जाते की हे स्वामी परिधान करायचे, हे त्यांनी घालायचे, मग त्याचं पुढं तसंच ओढलं जातं. म्हणजे सगळी तसं. चुकीची गोष्ट झाली, चुकीच्या कारण गोष्टी. त्या व्यक्तीने काय तत्व मांडलेली त्याच्यापासून तुम्ही दूरच जाता. गजानन महाराजांच्या अंगात हातामध्ये कुठं काही आहे का? काही नाही. शंकर महाराज त्याच्यामध्ये हातामध्ये घालायचे. शंकर महाराजांचं चरित्राचा अभ्यास केला तर ते वेगळं होतं, अष्टवक्र होते. म्हणजे लोकांना कळत नाही. मग शंकर महाराज हातात अंगठ्या घालायचे, शंकर महाराज जरीचा कोट पण घालायचे. पण का घालायचे हे आपण शोधत नाही. ते घालायचे म्हणून मी घालतो, तसं करून नाही चालत. अष्टावक्र गीता ह्याच्या शंकर महाराजांना ज्यांना अभ्यास करायचा आहे ना, त्यांनी आधी अष्टावक्र गीता पहिली वाचणं गरजेचं आहे. आणि मग त्याला अनुषंगाने जो हे आहे, म्हणजे दत्तात्रयांची जशी अनेक रूपं आहेत, म्हणजे आपण अगदी पिठापूरचं म्हटलं किंवा इतर म्हटलं, एक राजा म्हणून म्हणतो, त्यांचं पालखी निघते गाणगापूरला रोज, ही अनेक रूपं आहेत. तशीच अष्टवक्रामध्ये ह्या आभूषणांमध्ये ह्या गोष्टींचा उल्लेख आहे की त्याच्यातनं या होतात. आणि हे अष्टावक्र अष्टसिद्धी प्राप्त असलेले महाराज होते, म्हणून त्यांच्या हे होतं. बरेच जण हे म्हणतात की तुम्ही चांगली गोष्ट का नाही घेत, वाईट गोष्ट का घेता. बरेच जण त्याच्यामध्ये म्हणतात की नाही, तिथं जाऊन महाराज सिगरेट ओढायचे, म्हणून जर मुलांना जर सिगरेट, आज तिथं मागं एका निरूपणात सांगितलं, तिथं त्यांचे एक सेवक आहेत, एक बाई आहेत, त्या मुलांना हे करायला सांगितलं. त्यांना म्हटलं तुम्ही मुलांना पाकिटावर लिहिलेलं असतं, नाही पण ह्यांना चालतं, ह्यांना देतं, बाकीचे गुण घ्या ना त्यांचे. आपण काय घ्यायचं आहे हे आपण ठरवायचं आहे ना. सगळ्या दुकानामधल्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये गेलं, तिथं दुधाच्याही बाटल्या असतात विकायला आणि दारूच्याही बाटल्या असतात. आपण काय घेतो ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. बाकीचे गुण तुम्ही सोडून द्या. एकाच चुकीच्या गोष्टीवरती जर तुम्ही त्याच्यावरती जर उजेड पाडलात तर तसं ते होत नाही. त्याच्या पाठीमागची कारणं, त्याचा पाठीमागचा अभ्यास हा मनुष्य त्या करत नाही. आणि ह्याच गोष्टी ह्या आपल्या इथं सुद्धा अधिक मासामध्ये आता ऐकलं. दादा, आपण आता म्हणत होतो तुम्ही सांगितलेलं पाचूची अंगठी 1.25 लाख 1.5 लाखाची. मग काय आहे की पूर्वीपासून पुराकाळापासून आपल्याकडे चालत आलं की अंगठ्या घालण्याच्या वेगळ्या वेगळ्या, म्हणजे जे रत्नशास्त्र आपल्याकडे आहे. मग कुठेतरी अमेरिकेमध्ये ठरवलं की कलर थेरपी. मग पूर्वीच्या काळी 90s मध्ये लॅम्प्स यायचे, त्याच्यावरती तुम्ही ती ट्रान्सपरंट शीट लावायची आणि त्याच्यावरून हिरवा निळा हवाचा रंग बनवू शकतो. बरोबर. आता तर LED लॅम्प्स आले आहेत. रिमोट वरती 200 रुपयाचा बल्ब असतो, हिरवा पाहिजे तर हिरवा, निळा पाहिजे तर निळा. आता जे रंगाचं सांगितलं तुम्ही, जे पाचूची अंगठी सांगितली हिरव्या रंगाची, जर मी समजा संध्याकाळी आपला सूर्यास्त झाल्यानंतर जर मी काही काळ अशा हिरव्या रंगाच्या मध्ये बसलो आणि मला माझ्या शरीराची रिक्वायरमेंट पाचू आहे, तर त्या 200 रुपयाच्या बल्बनी पण काम होऊ शकतं? 100% होतं. नुसतं 200 रुपयाचा सुद्धा बल्बची गरज नाहीये. एका 1.5 रुपयाच्या स्केचपेननी सुद्धा काम होतं. स्केचपेन सगळ्या रंगामध्ये मिळतात. तुम्हाला ज्या रंगाचा आहे त्या रंगाची रेघ तुम्ही जर फक्त काढलीत तर त्यांनी सुद्धा तुमचं काम होतं. तो रंग असणं महत्वाचं आहे. आणि मुळात कसं आहे की रत्नशास्त्र हे खोटं नाहीये, पण प्रत्येक गोष्टला गणित आहे.
की तुमचा देहाचा अग्नी, म्हणजे जो रत्नशास्त्राचा अभ्यास करून एखाद्याला रत्न सुचवतो, आपण रत्नशास्त्र आणि डॉक्टर असे दोन्ही आजूबाजूला बसवू. डॉक्टरांकडे पेशंट आला, त्या पेशंटला ताप आलेला आहे, मग ते डॉक्टर बघतात. 2 पेशंट असं धरून आले, दोघांनाही ताप आलेला आहे. मग त्यातल्या एकाला तपासलं, त्यांच्या लक्षात आलं की ह्याला इन्फेक्शन आहे, ह्याला अँटीबायोटिकची गरज आहे. मग त्यांना तो डॉक्टर त्यांच्या ज्ञानाने ठरवतात की ह्याला किती MGचं अँटीबायोटिक द्यायचं. मग त्याला 200 MGचं अँटीबायोटिक दिलं. दुसऱ्याला तोच ताप आलेला आहे, मग दुसरा आला, पण त्यांच्या असं लक्षात आलं की ह्याला इन्फेक्शन जास्त आहे, मग ह्याला 650 MGचं अँटीबायोटिक देतो. आता ही 2 माणसं असं धरून चाला की दोघांना अँटीबायोटिक्स दिलेली आहे, अँटीबायोटिक्सचं नाव पण एकच आहे, पण एक 200 MGची, एक 650 MGची. तर ते जर इंटरचेंज केलं, म्हणजे पहिल्याचं 200 होतं ते 650 केलं आणि दुसऱ्याचं जे होतं 650 ते 200 केलं, तर दोघांनाही फरक नाही पडणार. कारण का, ज्यांचं 200 आहे त्यांना 650 दिलं म्हणजे ते हार्मफुल होणार, आणि ज्यांना 650 पाहिजे त्यांना 200 दिलं तर ते निष्क्रिय होणार, कारण तेवढी त्याची ताकद नाही. मग हे मुळात डॉक्टर ठरतात. आणि तिसरा व्यक्ती आला की त्याला पण सेम सिम्पटम नाही, पण त्याला कशाची गरजच नाहीये, तो सर्वसाधारण माणूस, की तू फक्त गरम पाणी पी, तुझं काम होईल. मग हीच गोष्ट, हीच थेरी ही रत्नशास्त्रात जाते. मनुष्याचा देह आणि रत्नशास्त्रामध्ये बरेच जण काय करतात, आज माझी राज उदाहरण तर धरू, कर्क आहे, मग कर्कला मोती घाला म्हणजे तुमचं काम होईल, असं एक ठरलं जातं. की मिथुन राशीला गेला, पाचू घाला, त्याच्यात मेष रास असेल तर मंगळाचा खडा घाला, सूर्य जसा वीक आहे त्याला माणिक घाला. तर तसं नसतं. म्हणजे ही पद्धत रत्नशास्त्राची देहाचा अग्नी ठरवला जातो. या देहाला काय कमी आहे, तर त्याच्यातनं त्या देहाच्या ओरा, म्हणजे जी कंपन असतं त्याचा अभ्यासला जातो. त्याला रंग कुठला कमी आहे ते पाहिलं जातं. मग तुम्ही ती पत्रिकेच्या दृष्टिकोनातनं त्याला लाभदायक आहे का नाही, कारण शेवटी ती पॉवरफुल ॲडजस्टमेंट तुमच्या अगोदर असेल तर मग तुम्हाला याची गरज नाहीये. पण तिथनं जर तुम्हाला काही जर सपोर्ट मिळणार नसेल तर तुम्ही इकडनं तो घेऊ शकता. पण तुमचं देहाचं मूल्य, अग्नीचं मूल्यमापन, फक्त अग्नीचं, तो करणारी व्यवस्थित ती अभ्यासू व्यक्ती आहे, की हे याच्यात झालं. कारण मग जसं गोळीसारखंच आहे, मग 1 कॅरेटनी काम होतं, 2 होतं, मग काही जण 10 कॅरेट सुद्धा घालतात, किंवा म्हणजे जेवढा त्याची देहामधला तो रंगाची कमतरता आहे तेवढा तो तुमच्या देहामध्ये सूर्यकिरण पडल्यानंतर तो गेला पाहिजे. हे त्याच्या पाठीमागचं थोडक्यात शास्त्र आहे. म्हणून तसं आणि ते कमी झालं म्हणजे तुमची, आपण म्हणतो की माणसाची आज एखादा साधा खडा शनीचा घ्यायला गेला, 4 कॅरेटचा गेला तर 70-80 हजार रुपयाला मिळतो. आज तुम्ही 4 कॅरेटचा खडा अमेझॉनवरती टाका आणि त्याच्यात लिहा अंडर 500 रुपीज, लगेच तुम्हाला 10 खडे येतील. 4.5 कॅरेटचा, 5 कॅरेटचा, तो कसा येईल? मग तो मेक कुठला आहे, मग तो खराच खडा आहे का, मग तो प्लॅस्टिक आहे का, मग तो काच आहे का, मग तो जो सांगतो तो शनीच्या खड्यामध्ये सुद्धा छटा असतात. तुम्ही गॉगल घेताना जाऊन आपण काय करतो, माझ्या डोळ्याला गॉगल पुढनं नाही, माझ्या आतनं मी बाहेर बघताना मला कुठला व्यवस्थित मला दिसणार आहे. जास्त डार्क असेल तर तुम्हाला दिसणार नाहीये, मग कमी लाईट असेल तर तुम्हाला दिसेल, पण जास्त सूर्यप्रकाश आला तर त्रास होईल. म्हणजे शेड तुम्ही सिलेक्ट करता. तसं जो सांगतो तो तुमच्या शरीराला कुठला अग्नी उत्तम ठरेल त्याप्रमाणे ती शेड सूर्याकडे बघून असं ते बघतात. बघा का बघतात, तर तो येणारा पारदर्शकपणा, त्याच्यामध्ये जर कुठला तडा असेल, रेग असेल, म्हणजे तो भंगलेला असेल तर डिवायडेशन होतं. तो भग्न नाही होत, ते डिवायडेशन होतं ऊर्जेचं. मग ऊर्जेचं डिवायडेशन झालं तर उपयोग नाही होत. म्हणून मग तो घेताना बघितला जातो आणि मग तो तुम्हाला दिला जातो. मग ते बरेच जण म्हणतात की नाही, अगोदर जवळ बाळगून बघ आणि मग तुम्ही तो खिशात ठेवता. काही वेळा असं होतं की खिशात ठेवल्यानंतर त्या माणसाला तो खडा लाभतो म्हणजे तो तुमच्यात ते व्हिटॅमिनच कमी आहे ना. तुम्ही ती गोळी खाल्ल्यानंतर तुमचं शरीर उत्तम प्रतिसाद देणार आहे. मग तसं तुम्ही ते ठेवलं की ते लाभतो. आणि तो जेव्हा हातात घालतो
तेव्हा बरोबर विरुद्ध होतं, बरोबर विरुद्ध घटना होते आणि मग तो प्रॉब्लेम होतो. म्हणून हा अभ्यास करून देहाचा अभ्यास असणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे झालं मग खड्याच्या अगोदर जशी स्टेप बाय स्टेप येतात प्रत्येक गोष्ट. कुठलाही डॉक्टर गेल्या गेल्या अँटीबायोटिक्स देत नाही. पहिल्यांदा तो म्हणतो 1-2 दिवस आपण तू क्रोसिन घे किंवा डोलो घे, मग 2 दिवस नाही कमी झालं गुळण्या कर, तर मग आपण 2 दिवसांनी बाकीचं पाहू. तसं इथं होत नाही. पहिलं काय, तुमचं मग नक्षत्राचा वृक्ष आहे ना, त्याची साधना करा. नक्षत्राच्या वृक्षाची तुम्ही साधना करा, त्याची काडी जवळ ठेवा. ही सगळ्यात रत्नापेक्षा पॉवरफुल गोष्ट असते की जी मनुष्य स्वीकारतच नाही, कधीच नाही स्वीकारत. की आहे ना, आता माझं कर्कर असेल तर मला पिंपळाचं याच्यामध्ये, तर पिंपळाची काडी मी जवळ ठेवली ना, तर त्याच्यासारखा सपोर्टिव्ह कुठली गोष्टच नाही. इतकी ताकद त्या पिंपळाच्या याच्यामध्ये आहे. कारण लिहिलेलंच आहे आराध्य वृक्ष, ते देतानाच लिहून दिलेलं आहे. आणि कोणाला जर माहिती नसेल तर दाते पंचांगामध्ये ते क्लिअरली मेन्शन दिलेलं आहे. प्रत्येक तुम्हाला आपलं रास नक्षत्र दिलेलं असतं कुठलं आहे ते, आणि त्याच्या खाली त्याचा आराध्य वृक्ष दिलेला असतो. त्याच्यातनं तो फक्त वृक्ष त्याच्यामध्ये करायचा. आणि मग मोठी फांदी ठेवू का, मग आमच्या घरात कुंडीत लावू का, हे असले प्रश्न नसावे. काडी म्हणजे आपली काडीपेटीची काडी केवढी असते ना, तेवढीच ठेवायची. त्याचं पूजन वगैरे काही नाही. ती त्याचा शब्दच आराध्य आहे. ती तुम्हाला सांभाळणारच. पण तो माणसाचा विश्वास नसतो. त्याला असं वाटतं हातात काहीतरी मी पैसे खर्च केले ना, हातात काहीतरी आहे ना, मग ते ह्याच्यात. आता गंमत बघा, आता याच्यावरती जाहिराती काही काही जणांनी काढल्या की ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये आता तो एक लाकडाचा ग्लास काढलाय, त्याच्यात रात्री पाणी भरून ठेवायचं, सकाळी ते प्यायचं की तो डायबिटीस जातो. हा काय आहे, तो त्या डायबिटीसच्या वृक्षाचा, ज्या वृक्षाने गुडमार वृक्ष जो येतो त्या गुडमार वनस्पतीचा त्या झाडाचं बनवलेलं आहे की ते पाण्यात तुम्ही त्यात भरून ठेवलं की ते पाण्यात त्याच्यात ते गुण, जसं आपण तांब्याच्या याच्या धातूमध्ये पाणी ठेवलं की त्याचा गुण बदलतो, तसं त्याच्यात ते गुण बदलतो. मग इथं सिद्ध आहे ना, मग ते आपल्याकडं फुकटात असून मनुष्य घेत नाही. हा प्रॉब्लेम होतो की मग आणि बाहेर 100 मार्ग शोधत जातो की मी काय करू, मला संकट आहेत. तुला जन्मताच दिलेलं आहे परमेश्वराने, आपण त्याच्यावर कधी विश्वास ठेवत नाही. कधी बिल्डिंग परस्पर उभारली जात नाही जोपर्यंत बिल्डिंगचा प्लॅन तयार केला जात नाही, आर्किटेक्ट त्याचं डिझाईन करत नाही, तोपर्यंत बिल्डिंग उभारली जाऊ शकतच नाही. मग आपल्या बिल्डिंगचा देहाचा प्लॅन म्हणजे आपली पत्रिका आहे. मग त्या पत्रिकेमध्ये जर तुम्हाला दिलेलं आहे की सोयीस्कर काय आहे, सगळं दिलेलं आहे बघा सोयीस्कर. एखाद्याची वानर योनी असते, म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो की एखादा काय असतं, आई वडील म्हणतात काय मुलगा ऐकतच नाही, सारखा दंगा करत असतो, एका जागेवर बसत नाही. मग ती पत्रिका बघितली की तो पत्रिका बघणारा तो फक्त ते चौकोन बघतो की याच्यामध्ये काय आहे का नाही याच्यामध्ये कारण. पण पहिल्या पानामध्ये त्याची जर पूर्वजन्मीची योनी जर वानर असेल, आता वानर जागेवर बसेल का, हा साधा गुण आहे की वानर जागेवर बसणार नाही. मग वानर कशाने जागेवर बसेल हा पण भाग आहे ना. म्हणजे कुठल्याही गोष्टीला उत्तरे असतंच. मग तो कशाने, वानर कशामुळे शांत, की त्याला तुम्ही काही खायला दिलं किंवा मग त्यांना विचारलं की हा खायला दिलं तर नाही, मग याला असं किरकोळ किरकोळ वरवरचं खाणं, खादाड खाणं लागतं. मग वानराचं खाणं पोळी भाजी नाही खात, वानर खादाड खाणंच खातं. मग अभ्यास करताना इथपासून तुम्हाला ते त्याचा अभ्यास करणं गरज आहे. पहिल्याच पानावर दिलं असतं, ज्योतिषाकडे जायचीच गरज नाही. मग आराध्य वृक्ष तेच. बर, अजून सोय केलेली असते, तुम्हाला धारण रत्न कुठलं ते पण दिलेलं असतं. मग त्याचा रंग तुम्ही अप्लाय करा. त्या रंगाचा गुणावरनं कित्येक लोक असे आहेत की सोमवारी पांढरा ड्रेस घालतात, मंगळवारी लाल घालतात, बुधवारी हिरवा घालतात. ही त्यांच्या मनात धारणा आहे की आज घातलं की हे होईल. त्यापेक्षा उत्तम कर्म करा, ड्रेस काही घाला. काळा घातला की त्याच्यामध्ये, मग काळा घातल्यानंतर जर अपशकन होत असेल तर ज्ञानेश्वरांचा आवडता पक्षी कावळा कसा काय, कावळ्याने जर अपशकून होत असेल तर मग त्यांचा आवडता पक्षी काळा कसा काय. आपण हा प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे त्याला. मग असं नसतं, प्रत्येक पक्षाचं प्रत्येक जीवाचं सौंदर्य हे वेगळं असतं. आपण ते ज्या अनुषंगाने बघत असतो तसा तो प्रखरता आपल्याला ती दिसत असते.
इतर वेळी तुमच्या घरामध्ये कावळा आला तर अरे शी पहिला बाजूला काढ, त्याला कावळा आला, त्याला पहिल्यांदा बाहेर रक्कल, कशाला शिवलेलं नाही ना हे बघ. 10व्याच्या वेळी तुम्ही त्याच कावळ्याला कधी येतोय त्याच्या वेळी तुम्ही अगदी 8 दिवस अगोदर त्याचं तयारी करत असता, ह्याला खायला घाल, ये रे बाबा तिथं, ये रे बाबा, ये रे बाबा. म्हणजे काय झालं, स्वार्थासाठी परमार्थ करून चालत नाही. हे दिलेलं आहे, उत्तम कर्म तसंच फळ. आणि रत्नशास्त्र आपण एकदा पाहिजे तर हा रत्नशास्त्र आपलं राहिलाय, रत्नशास्त्र आणि हे आराध्य वृक्ष हा आपण एकदा भाग करू पाहिजे तर, की त्याच्यामध्ये जे आहे ना ती कळते. ह्याच्यात फसवणूकच खूप होते, रत्नामध्ये फसवणूक खूप होते. मागे एक उदाहरण सांगितलं होतं, एका बाईंचं एकाने माझ्याकडे आलं की तुम्ही बिझनेस चालू करा, आमच्याकडे तुम्ही हे पाठवा, 2 चौक पुढं मोठं दुकान आहे ह्या अंगठ्या बिंगठ्यांचं मिळणार. म्हटलं कसं पद्धतीने तुम्ही काम करता, म्हटलं बघावं तरी काय पद्धतीने करता. मग पत्रिकेतनं सुचवणार. आणि एक बाई तेव्हा भांडायला आल्या त्या, म्हणजे मी जेव्हा गेलो तेव्हा त्या मालकाच्या केबिनमध्ये गेलो, बसलो होतो, कारण मी व्यापारी होणार होतो, म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातनीच त्यांनी मला हे केलं. मग त्यांनी त्या बाई आल्या आणि त्या म्हणल्या काय तुमचं तुम्ही घ्यायला, तर पुष्कराज खडा त्या मुलाला घ्यायला सांगितलं. तो घेतला, ती बाई राहिला बिब्बेवाडीला, आणि तो घातल्यानंतर ज्या दिवशी घातला त्याच दिवशी नेमकं त्या कोठारे हॉस्पिटल समोरच्या स्पीड ब्रेकरवर त्याच्या गाडी उडाली, तिथं पडला, पाय फ्रॅक्चर झाला. आणि त्या बाई ज्यांच्याकडे आल्या की ते खडा घातला आणि तुम्ही माझा मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला, एक याच्या म्हणजे त्याच्यामुळे अपशकुन झाला, तर आता हे तुम्ही सांगितलेलं होतं लाभलं नाही तर पैसे परत, तर त्याच्यामध्ये हे करा. आता मी ही गोष्ट बघत होतो की आता ह्याचं हे कसं काय, कारण आपण जसं म्हणतो ना की एखादा धंदेवाईक मनुष्य कसा असतो, मग ही कसे चॅप्टरगिरी करतात. त्यांनी त्या बाईंना पहिल्यांदा बसवलं, इतकी ह्या लोकांची हे असते की 5 मिनिटं ते बोलत नाही. आणि हा निसर्गाचा नियम आहे, मनुष्य कितीही रागवलेला असो, जर 5-10 मिनिटं जर त्याला त्याशी बोललं नाही ना, केलं नाही ना, तर तो पारा आपोआप शांत होतो. मग त्या बाईंकडे ते आले, मग त्यांचे जे कोण ज्योतिषी त्यावेळी बघितलं होतं, मग त्यांनी आले बघितलं, ते म्हटले अरे बरं झालं बरं का तुम्ही पुष्कराज घातलात, म्हणजे मी आपलं बघत होतो की काय चाललं आहे. पुष्कराज घातला म्हणून पायावर निभावलं, तो जर घातला नसता तो मुलगाच गेला असता. व्यावसायिक दृष्टिकोनातनं कसं कष्ट म्हणजे माणसाला फसवतात. असं करा, तुम्ही ह्याच्याबरोबर एक लसण्या पण घ्या, मी तेव्हाच तुम्हाला सुचवणार होतं पण तुमचं तेव्हा पैसे नव्हते म्हणून. म्हणजे त्याला आहे ना केतूची दशा पण राहणार नाही. म्हणजे जी बाई पैसे घ्यायला आली होती, भांडायला आली होती, ती अजून एक खरेदी करून गेली. मग हा जो आहे ना हा खोटा हे होतं. मग इथं आपल्याला ही आपल्या समाजाची थोडीशी सजगता असणं गरजेचं आहे, की मला खरंच गरजेचं आहे का याचा माझा एकाही तुम्हाला सर्टिफिकेट, एकही तुम्हाला रत्न सांगणारा मनुष्य तुमच्या देहाच्या अग्नी किती आहे हे सांगत नाही. त्याचं फक्त असतं तुम्ही हे एवढं वापरा, एक वापरलं एखाद्याला. आणि जर मी तुम्हाला जर सांगितलं की 1.5 लाखाचा फोन घ्या, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तो किती खराब असेल तरी म्हणणार माझा फोन उत्तमच आहे, कारण तुम्ही 1.5 लाख देऊन फसलेला आहात हे तुम्हाला माहिती असतं. मग तसं रत्नशास्त्रामध्ये नाही, अनंत मार्ग आहेत, पैशाने जाऊ नये. माझ्या गुरूंनी याची शिक्षण फक्त याच्यासाठी करायला सांगितलं की इथं समाजाचं कुठंही नुकसान होणार नाही, कुठं फसवेगिरी होणार नाही. म्हणून न्यूमरॉलॉजी असो, याच्यात हे असो, रत्नशास्त्र असो, नक्षत्रशास्त्र असो, हे कळलं पाहिजे लोकांची फसवणूक कशी होते. आणि काय होतं, पैसे दिल्यानंतर त्याचं काही उपयोग होत नाही त्याला. आणि उत्तम तुम्ही अग्नी करा, व्यवस्थित तुमचं होईल. आणि साध्या रुमालापासून सुरुवात करा ना. माझं म्हणणं काय, प्रत्येक रंगाचा रुमाल बाजारामध्ये मिळतो, 10 रुपयापासून सुरुवात करा. जर तुम्हाला असेल ना, मग मनुष्य काय करतो, हो 10 रुपयाचा रुमाल ठेवून मला फायदा झाला, आता मी रत्न घालतो, कशाला, 10 रुपयात होतोय ना तुझा. त्याच्यात असं हे करू नये. प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक गोष्टीला नैसर्गिकरित्या एक्सपायरी असते, ह्या सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्ही हातात 1.5 लाखाचा किंवा 10 लाखाचा जर खडा घातलात आणि तुम्ही म्हणेल की आता मरेपर्यंत हा मला सहाय्य करेल, असं आपण धरून चालू की एखाद्याला व्यवस्थित मॅच झालं, सगळं झालं, तरी नाही.
प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी असते. जेवढे तो तुमची कंपनी घेतो त्याचं सुद्धा स्वतःचं एक आयुष्य असतं. ते ज्या दिवशी संपतं त्या दिवशी तो काम करणं बंद होतं. म्हणजे हे बऱ्याच लोकांना माहीत पण नाही आहे. मग आमची आजोबांची अंगठी आहे, मग ती घालतोय त्याच्यामध्ये. ती घातल्यानंतर उपयोग होत नाही. का होत नाही? कारण त्याच्यामधला जो तत्व असतं जागृत, हे तत्व संपलेलं असतं. ते काम करत नाही. म्हणून हा भाग बघणं सुद्धा गरजेचं आहे. पण ह्या गोष्टींमध्ये खरं सांगायचं तर न पडलेलं बरं. साधना, मंत्र साधना ही अतिशय उत्तम आहे. मंत्रशास्त्र हे भाव्यांचं पुस्तक आपल्या बाजारामध्ये मिळतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अनंत मंत्र दिलेले आहेत. प्रत्येक अवयवावरचे दिलेले आहेत. ते तुम्ही रेफर करू शकता. कुठले आपल्याला पाहिजे आहे ते. जे आहे, एखादं मूल आहे, मी सिद्ध करून दाखवतो. म्हणजे एखाद्याने विचारलं प्रूव्ह करा. एखादं लहान मुलगा आहे, लहान मूल उभा आहे, त्याला तुम्ही 1 कोटीचा हिरा हातात दिला, तर तो लघवी करणार आहे का? शू करणार आहे का? नाही. नुसतं त्याला म्हटलं की तो लगेच शू करतो. त्याचा अर्थ काय? की आपल्या शब्दातनं त्याच्या देहामध्ये, त्याच्या मेंदूमध्ये ताबडतोब परिणाम झाला आणि त्याचा मूत्रमार्ग मोकळा झाला. हे सगळ्यात मोठं प्रूफ आहे की तुम्ही ते सोनं चांदी हातात घालून ते शू होणार नाही, जे तुम्ही उच्चाराने होणार आहे. म्हणून कधी माणसाने मंत्रशास्त्रावरती, साधनेवरती महत्त्व हे आपण दिलं पाहिजे. त्या कृत्रिम गोष्टींच्या हातात ते आता सध्या जरा फॅड कमी झालेलं दिसतंय. कारण सगळ्यांनी लोकांना त्यांचा माल, त्यांचं टार्गेट कंप्लीट झालेलं दिसतं. सगळे मणी बिणी याच्यात हे सगळं झालेलं आहे. अजूनही चालू असतं की अमुक घ्या, तमुक घ्या, तमुक घ्या. कशानेही काही होत नाही. उगाच पैसे वाया घालवू नका. आणि प्रश्न ₹25, ₹50, ₹100 नसतो. त्यांनी एकदा ₹100 केलं, एखादा अँड्रॉइड फोन वापरतो. अर्थातच ॲपलच्या फोनची किंमत जास्त आहे. मलाही वाटतं अँड्रॉइडवरनं ॲपल घ्यावा. पण कशासाठी आपण करतो? जर तुम्हाला इथंही तोच आवाज येणार आहे, तिथेही तोच आवाज येणार आहे. आपलं समाधान कशात आहे माणसाने समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं साधना हीच करा. तेच महत्त्वाचं आहे. आणि कुलदेवता साधना ही सगळ्याचं मूळ आहे. तेवढी केलीत ना, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कुलदेवतेसारखं कुठल्याही ताकद या जगतामध्ये नाही. अधिक मासामध्ये सुद्धा कुलदेवतेची साधना होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपण ह्या गोष्टींच्या नादी खरंच लागू नका. तरीही आपण हा भाग करू. कारण प्रत्येकाचं आपण बघतो, काही जणांच्या हातामध्ये असतं, काही जणांच्या गळ्यामध्ये असतं. लोकांचे प्रश्न असतात, हो का? मग जुने राजे राजवाडे काय वेडे होते का? रत्नजडित हार, प्रभू रामचंद्रांच्या मुकुटामध्ये खडे होते, पाचू होते, त्याचं वर्णन होतं. मग हे काय होतं? हे गणित काय आहे? याच्या पाठीमागं शास्त्र काय आहे? याचा सुद्धा आपण जेव्हा हा भाग करू तेव्हा त्याचा उलगडा त्याच्यामध्ये मी नक्की करेन. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.